आदित्य, आदित्य दार उघड. आदित्य दार उघड. आदित्य, अगं तो रॉकेलचा कॅन घेऊन. आदित्य, वाचवा. कोणी आहे का इथे? आदित्य दार उघड. वाचवा. वाचवा, कोणी आहे का इथे? हेल्प. अरे कोणी वाचवा. काय झालं? तो आत्महत्या करतोय. आदित्य, आदित्य, आदित्य दार उघड. आदित्य, आदित्य, आदित्य. दार उघड. काय झालं ओरडायला? बेटा, आत्महत्या करणं पाप आहे. तुम्हाला कोणी सांगितलं मी आत्महत्या करताय म्हणून? ह्या पोरीने सांगितलं. हे रॉकेल बघितलं मी. स्टोव मध्ये भरणार होतो, आता अंगावर होतो ना, घेतो स्वतःला पेटवून. चला रे, हे तर लफड्याचा प्रकार आहे. मरण नाही तर चला रे, फालतूची भोपाली आहे साली इथं. आय एम सॉरी आदित्य, मला माफ कर. मी माझ्या बेटसाठी असं वागायला नको होतं. आय एम सॉरी. पण मी आता खरंच तुझ्या प्रेमात पडले. आय रिअली लव्ह यू आदित्य. वेदिकाजी, मी एक गरीब माणूस आहे आणि मला गरीबच राहू द्या. खूप जास्त हिंदी मूव्हीज बघितल्याने आणि खूप जास्त कादंबऱ्या वाचल्यामुळे तुम्हालाही असं वाटलं असेल की आपण पण एखाद्या गरीब मुलाबरोबर प्रेम करावं. पण खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात आणि वास्तविक जीवनात असं काहीही होत नाही. तुमच्या घरची नोकरी म्हणजे माझ्यासाठी 2 वेळचं जेवण. तुम्हाला तर माहितीही नसेल 2 वेळचं जेवण म्हणजे काय. वेदिकाजी, मी गरीब आहे आणि मला गरीबच राहू द्या. नमस्कार. आदित्य, आय रिअली लव्ह यू. येऊ शकता तुम्ही. आदित्य, आदित्य आय लव्ह यू. आदित्य, मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय. आदित्य, आदित्य, आदित्य ऐक, ऐक माझं. काय झालं? काल झालेल्या तमाशामुळे पोट नाही भरलं वाटतं. तुम्ही जा. अहो, मला सुखाने जगू द्या. आदित्य, आय रिअली लव्ह यू. हा नौटंकीपणा बंद करा. आदित्य, मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय. प्लीज माझ्या प्रेमाचा स्वीकार कर. प्लीज. ठीक आहे, तू माझ्याशिवाय जगू शकत नाही तर मरून जा. जा, माझा पिच्चा सोड. ठीक आहे. तुझं माझ्यावर प्रेमच नाहीये तर या जगात जगून तरी काय उपयोग. वेदिका, वेदिका थांब. थांब वेदिका. वेदिका, कुठे चालली आहेस तू? मरायला. वेदिका, पागल झाली आहेस का तू? तू कोण मला थांबवणारा? तुला कोणी अधिकार दिला मला मारायचा? तुझ्यासाठी माझ्या प्रेमाने. यस, तू पण मला आवडतो म्हणून त्या दिवशी तुझ्या बाबांनी मला मारलं तरी मी चूप राहिलो. का? कारण तुला काही झालं नाही पाहिजे म्हणून. अगं, त्या चूप राहण्याचा अर्थ म्हणजेच प्रेम. लव वेदिका, लव. अगं, मी पण तुझ्यावर प्रेम करतो, पण याचा अर्थ असा नाही की आपण लग्न केलं पाहिजे. कारण गरीबाचं प्रेम हे कधीही लग्नाच्या मंडपापर्यंत पोहोचूच शकत नाही. आणि जर आपण जबरदस्ती केली तर तुझे बाबा कन्यादान करणार नाही. जर माझा प्रेमाचा शब्द तुला वाचवू शकत असेल तर आय रिअली लव्ह यू. आणि जर तुला वाटत असेल की आपण आपलं जीवन चांगल्या प्रकारे जगलो पाहिजे तर विसरून जा मला. फॉरगेट मी. आदित्य, आदित्य प्लीज असं नको बोलूस. जर मी तुझ्याशिवाय जगू शकले असते तर आज आत्महत्याचा प्रयत्न का केला असता? आदित्य, आय कांट लिव्ह विदाउट यू. आणि जर गरज पडलीच ना तर मी माझ्या बाबांचं घर सोडून कायमची तुझ्या घरी नाही येऊ शकत का? मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय आदित्य. आय लिव्ह फॉर यू, आय डाय फॉर यू. ते बघा तिकडे,
जा बोलवून आण तिला. जा लवकर. वेदिका, तुझे बाबा म्हणाले जर जास्त झोप येत असेल ना तर घरी जाऊन झोप. वेदिका, वेदिका, करोडो रुपये खर्च करून मी हा बंगला बांधलाय. लाखो रुपयाचं इंटेरियर मी तुझ्या बेडरूमला केलंय आणि हेच सगळं सोडून त्या आदित्यच्या मांडीवर जाऊन डोकं ठेवतेस. बाबा, मी प्रेम करते त्याच्यावर. अच्छा, त्या दिवशी पार्टीमध्ये त्याच्या कानाखाली का मारलीस? तेव्हा माझ्या मनात नव्हतं असं काही. बार मग गेल्या 4-5 दिवसामध्ये तुझं प्रेम बसलं त्याच्यावर? हो, आय लिव्ह फॉर हिम अँड आय डाय फॉर हिम. लोक, वेदिका, हे तू बोलत नाहीस हा? एक श्रीमंत मुलीचा हट्ट बोलतोय. तुझ्यासारख्या श्रीमंत मुलीला प्रेमामध्ये फसवून तिच्याशी लग्न करून श्रीमंत होण्याची स्वप्न बघत असतात हे आदित्यसारखे भिकारडी पोरं. नाही बाबा, आदित्य असा मुलगा नाहीये. अहो असं काय बोलता? अहो आपल्या मुलीचं प्रेम आहे त्याच्यावर. आदित्य जर गरीब असला तर काय झालं, आपल्याकडे आहे ना एवढा पैसा. बाबा, बाबा, आई बरोबर बोलली. त्या आदित्यनं हिच्यावर प्रेमाची जादू केली आणि हे तू नाही बोलत आहेस. तुझ्या लेकीवरचं तुझा आंधळ प्रेम बोलतोय. माझा मित्र दिगंबर, त्याचा मुलगा आशिष डॉक्टर आहे. लाखो रुपये कमवतो तो महिन्याला. त्याच्याशी मी हिचं लग्न लावून देणार आहे. नकोय मला तुमचं स्टेटस. माझं लग्न झालं तर ते फक्त आदित्य सोबत होईल. आणि जर असं नाही झालं ना तर या घरातून माझी अर्थी उठेल. तुला तुझ्या डॅडीची काहीच चिंता नाही? नाही. त्याच्याशीच लग्न करणार तू? हो, त्याच्याशीच लग्न करणार मी. ठीक आहे, आजच मुहूर्त काढतो. सेक्रेटरी, पंडितजींना बोलवा. बाबा, हे बघा, आज रात्रीच त्या आदित्यला संपवून टाकायचा. उद्याचा सूर्योदय त्यांनी पाहता कामा नये. हॅलो हॅलो ताई, ताई बाबांना आदित्यला मारण्याची प्लॅनिंग करतात. ते आदित्यला मारायला गुंड पाठवत आहेत. तू लवकर आदित्यला कळव. हो. का मेल्यासारखा झोपते? कोण आलं एवढ्या रात्री मरायला? झोपू पण नाही देत. आदित्य, आदित्य उठ. वेदिका, तू एवढ्या रात्री? आधी इथनं चल, नाहीतर ते गुंडे तुझा जीव घेतील. काय झालं मला जरा सांगशील का? अरे ते गुंड तुला मारून टाकतील. चल, उठ लवकर. अगं गुंड? कोण गुंड? नंतर सांगते, तू चल लवकर. चल. अगं वेदिका. आदित्य, आदित्य, सोड मला. सोड. आदित्य, आदित्य.
चल म्हटलं ना. सोड ना. घ्या, सांभाळा आपल्या मुलीला. आई. चल मोहित. आई. सर मी माझ्या घरी बसून होतो, अचानक पोलीस माझ्या घरी आले. मी खरंच बलात्कार नाही केला हो सर, माझ्यावर विश्वास ठेवा. हे सर्व खरं आहे, पण तू पोलीस चौकीमधून पळून फार मोठी चूक केली. हो सर मी चुकलो. सर मी त्या हवालदाराच्या शब्दात फसलो. सर मला माफ करा. ठीक आहे, जर तुझं प्रेम खरं असेल तर मी तुम्हा दोघांना मिळवल्याशिवाय राहणार नाही. मग मध्ये कोणी आला तरी चालेल. माझं नाव नुसतं पायतोड नाही, तर मी खरंच पायतोडे आहे. सर मी आता काय करू? तू आता घरी जा, मी बघतो काय करायचं. आणि हा, उद्या सकाळीच पोलीस चौकीला ये. हो सर मी येतो. काय रे, काय सुरू आहे? टोपीची इज्जत करायला शिका, फार मेहनतीने भेटली आहे. मे आय कम इन सर? अरे आदित्य, ये ना, बैस. रितेशला बोलू ना. हो सर. हां सर. या दोन हवालदारापैकी कोण होतं? मी नव्हतो साहेब. सर हाच तो हवालदार. सर मला माफ करा सर. सर परत कधीच अशी चूक होणार नाही. सर मी नवीन आहे, पैशाच्या लोभामुळे मी हे काम केलं. सर मी माझ्या मुलाची शपथ घेतो, परत अशी चूक होणार नाही सर. रितेश, तू मुलाला जन्म काय शपथ घ्यायला दिला? एक लक्षात ठेव, परत माझ्यासमोर मुलाची शपथ घेऊ नको. ओके? सॉरी सर. मला हे सांग, तुला हे काम करायला कोणी सांगितलं? समुद्रे सरांच्या सांगण्यावरून केलं मी. बरोबर आहे साहेब. समुद्रे का? सर मी आता काय करायचं? काय नाही, तू फक्त वेदिकावर प्रेम कर. मी बघतो त्या अभ्यंकरचा सातबारा. आदित्य, मी तुला वचन देतो, मी तुझं आणि वेदिकाचं लग्न लावूनच राहील. बरं, ज्या दिवशी तुझ्यापासून वेदिकाला नेलं त्या मुलाचं नाव माहिती आहे तुला? सर त्याचं नाव तर माहिती नाही, पण सर त्याला एकदा बघितलं तर नक्की ओळखील मी. ओके, तू जाऊ शकतो. ओके सर. एक्सक्यूज मी सर, इथे सिग्नेचर हवी होती. थँक्यू सर. काय मोहित, बघायचं झालं? ठीक आहे. फर्स्ट क्लास. अरे या 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 या. भाई तुम्ही? मोहित, तू ओळखतोय ना? हो, हे माझे बाबा आहे. काय सांगतोस? अरे वा, छान छान छान. या ना, बसा ना प्लीज. मी इथे बसायला नाही आलो, मला तुमच्यासोबत वेदिका आणि आदित्यबद्दल काही महत्वाचं बोलायचं. मोहित, तू घरी जा. आदित्य बलात्कारी नाही आहे हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे. जर तुम्ही खरोखरच आपल्या मुलीवर प्रेम करत असाल तर वेदिकाचं लग्न आदित्यसोबत करून द्या. आता तुम्ही जे काही बोललात, माझ्या मुलीचं लग्न मी त्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या भिकारड्याशी करून द्यायचं. इन्स्पेक्टर साहेब,
पोलिसांना फार कमी पगार असतो नाही कसं बसं त्यांचं घर चालतं त्या पगाराला त्यांना त्यात ऍडजस्टमेंट करावी लागते साईड बिझनेस करावा लागतो तुम्ही पण तुमचा साईड बिझनेस सुरू केला काय दलालीचा धंदा हात खाली आणि आवाज पण खाली माझा आवाज तुमच्यापेक्षा अधिक वर जाऊ शकतो हा अगदी पार दिल्लीपर्यंत तुमचा ऍडवाइस तुमच्यापर्यंतच ठेवा हे असे फुकटचे सल्ले देणं आहे ना जरा कमी करा असे सल्ले देत बसाल ना इतरांना तर पोलिसाच्या नोकरीतून हात धुवून घरी बसावा लागेल ठीक आहे मला वाटलं होतं हे सर्व काही कायद्याने झालं पाहिजे पण कहाणी तुम्हाला सरळच्या ऐवजी कठीणच पाहिजे असेल तर विषय संपला इन्स्पेक्टर साहेब जीवन म्हटलं की संघर्ष आलाच आणि मी माझ्या आयुष्यामध्ये याहीपेक्षा कठीण गोष्टींना कठीण प्रसंगांना सामोरा गेलोय त्यांचा सामना केलाय आणि राहिला प्रश्न माझ्या मुलीच्या लग्नाचा तर माझ्या मुलीचं लग्न मी त्या भिकारड्याशी लावून मला भिकारी व्हायचं नाहीये तुम्ही ज्याला भिकारी म्हणता ना मिस्टर अभ्यंकर तो आज प्रेमाच्या श्रीमंतीमध्ये मालामाल आहे एक गोष्ट लक्षात ठेवा वेदिका आणि आदित्यचं लग्न होणार तुम्ही आशीर्वाद दिला तरी आणि नाही दिला तरी माझ्या मुलीच्या लग्नाची वेळ येईल तेव्हा ते 7 फेरे घेण्याच्या आधीच मी त्या दोघांचा मुडदा पाडीन एक गोष्ट लक्षात ठेवा मिस्टर अभ्यंकर मी बघतो त्या दोघांच्या मध्ये कोण येतं ते तुम्ही मला समजवताय की धमकी देताय तुम्ही काहीही समजू शकता हे तुमच्या समजण्यावर आहे तुम्ही माझ्याच घरात येऊन मला हे सगळं ऐकवणार आणि मी ऐकणार अरे लायकी आहे का तुमची गेट आउट फ्रॉम माय हाऊस सर सर आदित्य कसा आहे तुला आदित्यला भेटायचं आहे हो तो मुलगा कोण आहे तो माझा भाऊ आहे त्याला बाहेर पाठव हो चल चल बाबा